नमस्कार मित्रांनो, एक दोन महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी शेअर करतो। आंदोलन सुरू असताना एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे की आपल्याला फक्त महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये आपल्या बातम्या जात आहे, देश आपल्याकडे बघतोय। म्हणून आंदोलन चालू असताना हुल्लडबाजी जी आपल्याला टाळता येईल तेवढी आपण टाळायला हवी असं मला वाटतंय। कारण सन्माननीय मनोजदादा उपोषण करतायत, 2 दिवस झाले, आज तिसरा दिवस आहे, ते उपाशी आहेत, उद्यापासून ते पाणी देखील सोडणार आहे। हे आंदोलन आपली शेवटची आशा आहे, शेवटचा आपला हा लढा आहे, त्यामुळे आपण थोडं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। आपण सर्वजण दादांजवळ थांबणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, मराठे अजून मोठ्या ताकदीनं मंगळवारी सोमवारी इकडनं गावाकडनं निघणार आहे आणि मुंबईमध्ये येणार आहे। आम्ही सध्या बाहेर थांबलोय कारण आम्ही